हाय गाईज, वेलकम टू सानियाज किचन. तर आज मी बनवणार आहे गोळी डाळ. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर काय काय लागते. त्यासाठी आहे एक छोटी वाटी मूग डाळ, हे आहे 1 कप एक चमचा जिरा, 1 चमचा राई, एक मीडियम साईजचा टमाटर बारीक कापलेला, आणि हे आहे चिमूटभर हळद, हे आहे कोथिंबीर, कढीपत्ता थोडीशी घ्यायची, हे 4 ते 5 लसणाची पाकळं, हे आहे 5 ते 6 हिरवी मिरची. चला तर आपण बनवायला घेऊया गोळी डाळ. सगळ्यात पहिलं आता मी काय करणार आहे, ह्यात मी ही मूग डाळ भिजत ठेवणार आहे पाणी घालून. तर चांगली अशी ठेवायची, टाकून ठेवायची 10 मिनटं. तर आपण आधी डाळ शिजायला घालूया. त्यासाठी मी आधी गॅस पेटवते. 2 ग्लास भरून पाणी घालते टोपामध्ये. हे उकळी येऊ दे चांगली. हे बघ, हे मुगाची डाळ स्वच्छपणे 4 वेळा धुवून काढायची. असं स्वच्छ पाणी आलं पाहिजे. ते बघा, पाणीला उकळी आली आहे चांगली. आता ह्यात घालायची मूग डाळ. करायचं नाही. हे बघ, आता ढवळायचं चांगलं त्याला. बघा कसा फेस यायला लागलाय, कशी उकळी यायला लागली, बबल्स येतात आहे. कसे बबल्स चाललेत बघा. आले. मग हे जे सफेद सफेद फेस दिसतात ना तुम्हाला, ते काढायचे. तर मी सगळे फेस काढून टाकले, वरचं सगळं फेस काढून टाकलंय. कधी पण असं वाईट सफेद फेस आलं लगेच काढायचं. तर मी गॅस फास्ट करते. चांगली ती मूग डाळ शिजली पाहिजे. हे 5 मिरच्या उभ्या कापलेले हे घालायचे. त्यात घालायचं टमाटर. आता ह्याच्यामध्ये 2 लसणाची पाकळं घाला ह्यात, आणि बाकीची आहे ती फोडणीमध्ये घालायची. बघा कशी आली, उकळी आली चांगलं. हे बॉईल होऊन द्यायचं. थोडासा गॅस लो मीडियम करा, मीडियम आणि ढवळायचं. पण 1 चमचा जिरा घेतला होता ना, त्यातलं थोडंसं घालायचं नावापुरतं, आणि बाकीचं उरलेले ते आपण फोडणीमध्ये घालायचं. पण डाळीमध्ये जे घातले मिरची, लसूण, टमाटर, हे चांगले शिजवते. सगळं चांगले शिजलं पाहिजे, जिरं वगैरे. हे बघा, डाळ शिजून कशी मऊ झाली आहे. आता आपण ह्याला फोडणी द्यायला घेऊया. टोप ठेवला, कढी टोप ठेवला, त्यात थोडंसं तेल घालायचं, बारीक गॅस करून ठेवलंय. आणि त्यात आपल्याला फोडणी द्यायची. आता कढीपत्ता घालायचा. जरा लांब राहावा, का नाही ओढू शकतं. 1 चमचा राई, मोहरी चांगली तडतडली पाहिजे, 1 चमचा जिरं, आणि मी जी लसूण सांगितली ती ठेचून घालायची. ठेचून घातल्याने चांगली चव येईल. गॅस जरा मीडियम करा, स्लो होता म्हणून. चांगलं त्याला ढवळायचं. हे बघा, लसूण लाल झाली म्हणून गॅस बारीक केलाय. लसूण बारीक झाली म्हणून मी गॅस बारीक केले बघा. आणि आता थोडंसं हिंग घालायचं, आणि आता ते डाळ घालायची शिजवलेली. चिमूटभर हळद. डाळला उकळी येऊ दे म्हणून गॅस फास्ट करा. चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं त्याला ढवळायचं. हे बघा कशी झाली, उकळी आली. मध्ये बोलू नका. आता गॅस लो करायचा. थोडा वेळ असंच ठेवायचं शिजेपर्यंत. असंच थोडा वेळ गॅस लो करून 2 ते 3 मिनिटं ठेवायचं. आता गॅस बारीक करा, वर आलं एकदम. आता वरून घाला कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चांगलं मिक्स करायचं, ढवळायचं. बघा झाली, तयार झाली आपली गोळी डाळाची. गॅस बंद करते.
तर अशा प्रकारे आपली ही गोळी डाळ तयार झाली. बघा किती मस्त आहे. तुम्हालाही नक्की आवडेल, ट्राय करा, भातासोबत मस्त लागेल. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.